भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला जनता दरबार खडकेवाके तालुका राहता येथील फूड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला। जिल्ह्यातील विविध भागातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या थेट मांडल्या। नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, विविध विषयांवरील प्रश्नांची मांडणी आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेले निर्देश यामुळे हा जनता दरबार लक्षवेधी ठरला। दुपारी 3 वाजता सुरू झालेला हा जनता दरबार सायंकाळी 7 वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता। तब्बल 4 तासांच्या कालावधीमध्ये शेकडो नागरिकांनी आपल्या अडचणी, तक्रारी आणि मागण्या मांडल्या। पाणी पुरवठा समस्या, रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य सेवांमधील अडथळे, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात होणाऱ्या अडचणी, विविध प्रशासकीय प्रश्न यांचा मोठ्या प्रमाणावर उहापोह करण्यात आला। या सर्व तक्रारींवर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने दखल घेतली। प्रत्येक अर्ज, प्रत्येक निवेदन काळजीपूर्वक ऐकून त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क साधत कार्यवाहीचे निर्देश दिले। काही प्रकरणांमध्ये तर त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाल्याचं चित्र पाहावयास मिळालं। जनतेच्या समस्या सोडवणं ही केवळ जबाबदारी नसून ती आपली बांधिलकी आहे। प्रत्येक नागरिकाला न्याय मिळालाच पाहिजे असं ठाम मत याप्रसंगी डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केलं। प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद निर्माण होणं आवश्यक असून अशा जनता दरबाराच्या माध्यमातून समस्यांचं निराकरण शक्य होतं असंही ते म्हणाले। जनता दरबाराच्या यशस्वी आयोजनामध्ये स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासनामधील अधिकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले। कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध नियोजन, नागरिकांच्या समस्यांची नोंदणी, तक्रारींचे वर्गीकरण, तात्काळ कार्यवाही यामुळे संपूर्ण प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली। नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारा हा जनता दरबार लोकाभिमुख प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहता।